सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती रोहित पवार यांनी एक मोठं भाष्य केलंय। चांगल्या व्यक्तीनं खरंच राजकारणात राहावं का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय। या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झाली आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। छक्के पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीनं खरंच राजकारणात राहावं का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही असं भाष्य रोहित पवार यांनी केलंय। त्यांनी नेमकी काय पोस्ट केली आपण पाहूयात। आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय। या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झाली आहे। छक्के पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीनं खरंच राजकारणात राहावं का असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही अशी रोहित पवार यांची एक पोस्ट। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबात सध्या बैठक सुरू आहे। यामध्ये शरद पवार, पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। विद्या प्रतिष्ठानच्या आवारात दिवंगत अजित पवार यांचं स्मारक होणार असून त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित करण्यासाठी पवार कुटुंबात सध्या चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। जयकुमार, कस्तुरी 10च्या सुमारास माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे बारामतीतल्या या विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले। यावेळी ते येण्यापूर्वीच दिवंगत अजित पवार यांचे दोन्ही सुपुत्र जय पवार असतील, पार्थ पवार असतील या ठिकाणी होते आणि यांच्यामध्ये एक बैठक पार पडली की ज्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी ज्या ठिकाणी अजित पवारांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणाची पाहणी केली होती। त्यावेळी अजित पवारांचे जे निकटवर्ती होते किरण गुजर यांनी स्पष्टीकरण दिलं होते की याच ठिकाणी आता जे साहेबांनी पाहणी केलेली आता इथं अजित पवारांचे मोठं स्मारक देखील बांधायचं नियोजन आता या ठिकाणी हाती घ्यायचं आहे अशी माहिती किरण गुजर यांनी दिली होती। त्याच पार्श्वभूमीवरती बैठक आयोजित केली असेल अशी माहिती मिळत होती। परंतु त्यानंतरनं दिवंगत अजित पवार यांची मोठी बहीण विजया पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर एक कौटुंबिक बैठकीला सुरुवात झालेली आहे। कौटुंबिक बैठकीमध्ये फक्त शरद पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील आणि विजया पाटील असतील या चौघांमध्येच बैठकीला सुरुवात झालेली आहे। अर्धा तास होऊन गेलेला आहे। यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। नेमके 3 प्रामुख्याने मुद्दे आज या बैठकीमध्ये उपस्थित केले जात आहेत। पहिला मुद्दा म्हणजे अजित पवारांचं स्मारक बांधण्याचा विषय, दुसरा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी विलीनीकरणाचा विषय आणि तिसरा म्हणजे की या संस्थेवरती दिवंगत अजित पवार यांचे हे विश्वस्त होते आता त्यांची जागा रिक्त झालेली आहे। मग आता 2 सुपुत्रांपैकी या संस्थेवरती कुणाला घ्यायचं, जय पवारांना घ्यायचं की पार्थ पवारांना घ्यायचं यावरती देखील चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। परंतु आता जे आपण पाहू शकतो की माझ्या या मागच्या ठिकाणी बैठकीला सुरुवात झालेली आहे। अगोदर 10 वाजता शरद पवार आणि या संस्थेचे जे विश्वस्त होते इतर विश्वस्तांमध्ये बैठक पार पडली। 1 तासाहून ती बैठक झाली। त्यानंतरनं 11:15च्या सुमारास कौटुंबिक बैठकीला सुरुवात झालेली आहे। विजया पाटील ज्या दिवंगत अजित पवार यांच्या मोठ्या बहीण आहेत ते असतील, अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र जय पवार, पार्थ पवार हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। तसेच शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हे बैठक सुरू आहे आणि नेमक्या या बैठकीतले हे 3 जे प्रामुख्याने मुद्दे आहेत यावरती काय नेमकं विषय काय चर्चा होणार आणि नेमकं काय मार्ग निघणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असलं तरी 3 मुद्दे हे प्रामुख्याने या बैठकीचे मानले जात आहेत। कस्तुरी कुमार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे या बैठकीअंती काय महत्त्वाचे निर्णय समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल।